शनिवार दिनांक 31 रोजी कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालयात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। अजितदादांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून त्यांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेचे हित साधताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी केलेले अद्वितीय कार्य महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आणि हृदयात कायमस्वरूपी कोरले गेले आहेत। तसेच कोपरगाव मतदारसंघालाही भरभरून प्रेम दिल्याने कोपरगाव मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकला, असे उपस्थितांनी आपल्या भाषणात आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, सौ चैतालीताई काळे, नगराध्यक्ष पराग संदास, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन अवताडे, भरत मोरे, दीपक साळुंके आदी मान्यवरांनी स्वर्गवासी अजितदादांप्रती आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर अतिशय दुःखद अंतःकरणाने आपण सर्व पक्षीय कोपरगावकर या ठिकाणी स्वप्नातही वाटलं नव्हतं असे आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ, हक्काचा व्यक्ती, महाराष्ट्राचा मान अभिमान आदरणीय दादा यांना आपण श्रद्धांजलीपर या ठिकाणी भेटू। खरं तर काय बोलावं, किती बोलावं, काय काय सांगावं, अनेक आठवणी दादांच्या या निमित्ताने दाटून आलेल्या आहे। काही कामानिमित्ताने मंगळवारी कॅबिनेट झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी मी उपस्थित होतो आणि घटना घडायच्या अगदी 18 ते 20 तास आधी दादांची माझी भेट त्या ठिकाणी झाली। मुख्यमंत्री महोदय अँटी चेंबरला बसलेले होते आणि म्हणून अवघे 10-12 जण आम्ही त्या ठिकाणी होतो आणि दादा तिथं आले आणि आतली मीटिंग आटपोस्तर दादा आमच्यामध्ये त्या ठिकाणी संवाद साधत होते। 2-3 वेळेस दादांनी विषय काढला, कारखानदारीवर चर्चा केली, इतरही आमदार होते, आवर्जून त्या ठिकाणी हाक मारली, इकडे या विवेक, अनेक गोष्टींवर चर्चा केली। खरं तर नेहमीच पक्ष कुठलाही असला तरी दादांचं एक वेगळं प्रेम त्या ठिकाणी मला अनुभवायला भेटायचं। अर्थात राज्यातील कुठलाही युवक चांगलं काम करत असला तर त्याला शाबासकीचा थाप देण्याचं काम आदरणीय दादा करत असे। अनेक भेटी, अनेक आठवणी खरं तर आठवता, विशेषतः ज्यावेळेस दादा विरोधी पक्ष नेते होते, दादांनी मला भेटायला बोलवलं, परंतु ऐनवेळी सगळे अपॉइंटमेंट कॅन्सल केल्याचा निरोप आला। परंतु मी विनंती केली की दादा तुम्ही भेटणार म्हणून मी 2 दिवस माझा कार्यक्रम पुढे ढकलला, माझं विमानाचं तिकीट कॅन्सल केलंय, दिली वेळ तर चांगलं होईल। आणि दादांनी सांगितलं की ठीक आहे, त्याला बोलून घे आणि जवळपास 2-2.5 तास संवाद करण्याचा संधी मला त्या निमित्ताने आली आणि अनेक जुन्या आठवणी दादांनी उजाळा दिला। अगदी स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून विपिनरावांचं काय चालू आहे, सगळ्या सहकार, शेती, सिंचन, शिक्षण, प्रत्येक गोष्टीवर दादांचा एक दांडगा अभ्यास त्या ठिकाणी होता। दादांचा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की एक मिश्किल स्वभाव होता। त्या अनुषंगाने दादांनी काही जुने किस्से देखील त्या ठिकाणी सांगितले, कशा पद्धतीने रयतचं कामकाज असेल, VSIचं कामकाज असेल, आदरणीय कोल्हे साहेब, काळे साहेब यांच्या अनुषंगाने भाष्य केलं। राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून कोल्हे साहेब त्या ठिकाणी असायचे आणि कशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रसंगाला 2004चा मुख्यमंत्री कोणाचा होईल, अगदी इथून चालू झालेलं संभाषण तर अगदी ते विरोधी पक्ष असताना पर्यंत
सगळ्या गोष्टींचा उहापोह त्या निमित्ताने झाला, चालू होता. मला विशेष वाटलं की दादा म्हणजे कामाचा माणूस जर कोणी असेल तर खरंच अजित दादा हे आदर्श त्या ठिकाणी आमच्या सगळ्या युवा राज्यकर्त्यांसमोर आहे. आणि दादांची आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची पण खरं तर एक विशेष मैत्री त्या ठिकाणी मला देखील अनुभवायला मिळाली. अनेक प्रसंगांमध्ये ज्या पद्धतीने एकमेकाशी हक्काने मिश्किलपणाने ते बोलायचे, हा एक राजकीय संवाद अलीकडच्या काळामध्ये कुठंतरी राज्यकर्त्यांमध्ये हरवत चाललेला आहे. आणि जय असो पराजय असो तो नम्रपणे स्वीकारण्याचं धाडस त्या ठिकाणी अजितदादांमध्ये होतं. आणि पुन्हा नव्या उमेदीने त्या ठिकाणी कामाला लागायचं. लोकांचं काम, विरोधकाचं असो, ज्यांनी मतदान केलं असो नाही केलं असो, सगळ्यांचं काम त्या ठिकाणी करायचे. आणि म्हणून एक वेगळी छाप दादा आपल्या सगळ्यांवरच या ठिकाणी सोडून गेलेला आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने दादांना त्या ठिकाणी मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांचा गुण आपण चांगले गुण त्या ठिकाणी अवगत करावं, हीच खरी दादांना श्रद्धांजली असं मी समजतो आणि थांबतो. ओम शांती. ज्यावेळेस दादांना भेटले, मला दादांनी विचारलं, तुला इथं जमतं का? तू एवढी बाहेरून शिकून आलेली. आणि त्यांना माहित होतं की हा परिवार तर खूप तुझी काळजी घेतीलच, पण जावई म्हणून तू काळजी करू नको. आशुतोष दादांना मी पूर्ण पाठबळ देईन, त्याची पूर्ण काळजी मी घेईन. आणि खरोखर ज्यावेळेस दादा निवडून आले, कोपरगावातील सर्वच प्रश्न दादांनी माझे प्रश्न आहेत अशा पद्धतीने सोडवले. दादा कोणतेही कधी मुंबईला गेले, कधी रिकाम्या हाती कधी आले नाही. कोणत्याही ऑफिसला जायचं की दादा म्हणायचे, तू इकडे तिकडे जाऊ नको, तू माझ्याजवळ येऊन बस. एवढा हक्काचा माणूस आपल्या कोपरगावचा. त्यांना प्रत्येक गोष्टीची जाण. तलाव बनवायचा आहे, तलावाला एवढा निधी लागेल, दादा तू कशाला काळजी करतो, तू लोकांसाठी चांगलंच करतोयस ना. तुझ्यासारखे शिकलेले मुलं आपल्याला कोपरगावमध्ये, आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहिजे असे बोलायचे. दादांची प्रोजेक्ट फाईल, दादांनी बनवलेलं वचनपूर्तीचं पुस्तक हे आजही राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये एक नमुना म्हणून ठेवलाय की असं पाहिजे, असं आपल्याला काम करायचंय. अशा पद्धतीचं प्रेम. आम्ही दादाला खूप घाबरायचो. का घाबरायचो? कारण की त्यांना एक शिस्त पद्धत लागायची. आपण लहान आहोत, आपण कुठं चुकायला नको, आपण व्यवस्थितपणे आपलं जे काय आपल्याला विचार आहेत, जे काय आपल्याला प्रोजेक्ट करायचं आहे, ती प्रोजेक्ट फाईल अक्षरशः दादा वाचायचे. दादा एक दिवशी असा प्रसंग घडला की तिथे कुणीतरी दुसरं आलं होतं, त्याचाही प्रोजेक्ट होता. दादाने ते प्रोजेक्ट फाईल घेतली, म्हणे अरे तू गुगल आणि ए वरून कॉपी केलं का रे, इथून शिक म्हणा. अशा पद्धतीचं उदाहरण दादा म्हणजे त्या मुलाला अक्षरशः तिथे ओरडते. आणि यातून मला असं वाटतं की एक नवीन पिढी कुठेतरी दादा तयार करत होते. दादा त्यांना एक शिस्त लावत होते. दादा त्यांना शिकवत होते की आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचं आहे, आपल्याला आपल्या ग्रामीण भागातील जे प्रश्न आहेत यांना कुठेतरी आपल्याला सोडवायचं असेल तर आपल्याला शिस्तबद्ध राहून काम करण्याची एक, मला असं वाटतं की एक सवय सगळ्या तरुणांनी लावून घेतली पाहिजे. यासाठी दादा नेहमी खूप 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 प्रयत्न करायचे. आता खर तर प्रत्येक वेळेस दादांचा कार्यक्रम असला की खर तर आज जेवढे बोर्ड कोपरगाव शहरामध्ये, कोपरगाव ग्रामीण मध्ये लागले ते पाहून कुठेतरी वाईट वाटायचं की कोणताही कार्यक्रम असेल तर आशुतोष दादा असे हुरूपाने बनायचे की अरे नाही, आपल्याला दादांचं सगळीकडे लावायचे, कितके बॅनर लावायचे, सगळीकडे लावा म्हणायचे. आणि आज ते दुसरे कोणते तरी बॅनर पाहून खरोखर खूप वाईट वाटतं की आपल्यावरचा कुठेतरी आपल्यावरची जी आपल्या पाठीवरचा जो एक अधिकाराचा जो एक हात होता
तो कुठेतरी आपण गमावला आहे. पण मला एकच माहिती आहे की दादांना मासे खूप आवडायचे. दादांचं कधी पण दादा आले की जेवायला कुठं, आशुतोष मी तुझ्याकडे जेवायला येणार, मला तुझ्याकडचं जेवण खूप आवडतं, म्हणजे तुझ्याकडेच येणार. गवारीची भाजी खूप आवडायची, भाकरी, आणि नेहमी काय पाहिजे असायचं तर गावरान तूप. एकदा कारखान्यावर आले, गावरान तूप तिथं नव्हतं, तूप साधं तूप असेल, अरे गावरान तूप आणा, वस्तीवरती पळून जाऊ पटकन आधी गावरान तूप. एवढी आम्ही त्यानंतर काळजी घ्यायला लागलो. अशा या खूप जवळून पाहिलेल्या, खर तर दादांना माहित नाही माझं नातं हे त्यांच्याशी, दादांचंही नातं जावय जावय म्हणून सुरू झालेलं कुठेतरी एक मुलगा म्हणून झालं होतं नंतर, की एका मुलाप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करायचे. मुलाप्रमाणे त्यांना कधी कोणतंही काम घेऊन गेलं की कधीच त्यांना हे नव्हते करत, तुला काय पाहिजे, तू चांगलं काम कर फक्त, एवढंच त्यांची एक नेहमी एक सांगणं होतं. आणि दादांनी जे काय आम्हाला शिकवलंय, मी एवढंच म्हणेन की दादा नेहमी म्हणायचे, 2014 मध्ये जरी आम्ही शिवसेनेतून लढलो, मला आठवतं की दादा पडल्यानंतर सगळ्यात पहिला कॉल अजितदादांचा आला होता. दादा म्हणे की ठीक आहे, तू तरुण आहेस, तू शिकशील, तू पुढे अजून कष्ट कर, अजून काम कर, तुला काय लागलं तर मी आहे तुझ्यासाठी, असं कुणीही म्हणत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यावेळेस कोपरगाव तलावाचा प्रश्न होता, 20 कोटी हे नगरपालिकेने भरायचे होते, त्यावेळेस देखील दादा बरे की ते मी पाहून घेईन, तुम्ही त्याची काळजी करू नका. म्हणजे असे नेते, मला असं वाटतं की एक चांगलं काम, चांगलं प्रोजेक्ट जर गावासाठी, आपल्या शहरासाठी, त्यानंतर मंजूर बंधारा असेल, हे मोठे मोठे जे कामं होते, हे दादांनी स्वतः म्हणजे स्वीकारले की हे मी पाहतो कसं करायचं. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या कोपरगावकरांसाठी कुठेतरी एक खूप मोठी अशी खंत, असं म्हणजे खूप मोठं असं डोंगर कोसळ्यागत झालेलं आहे. आणि तेवढंच नाही तर माझ्यासाठी, दादांसाठी आणि काळे कुटुंबासाठी आपल्या घरातला एक व्यक्ती कुठेतरी आम्ही गमवलाच आहे. ते घरातले खर तर दादांवरती करतोच, आणि हे प्रेम, कारण त्यांनी कधीच पक्ष पाहिला नाही. कुणी असू, त्याचं काम जर तुमची फाईल बरोबर असेल, तुमचं काम बरोबर मागितलेलं असेल तर ते नेहमी पूर्ण करायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी शिकून आपण पुढे जाऊ, कोपरगावला आपल्याला खूप पुढे न्यायचे. एवढंच मी तर बोलते व माझी भावपूर्ण श्रद्धांजली मी तर वाहते. धन्यवाद. आज अजितदादांचा विमान अपघात होऊन त्यांच्या निधनाची बातमी समजली, त्यावेळेस विश्वासच बसला नाही. आणि आज ते आपल्यात नाही यावरही विश्वास बसत नाही. मात्र मनुष्य जन्माला आला म्हणजे त्याचा मृत्यू हा अटळ असतो, आणि मनुष्य गेल्यानंतर राहतात फक्त त्यांच्या आठवणी. आज आपण ज्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलो आहोत, अशा व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, त्या व्यक्तीचे नाव आणि कर्म नेहमीच महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आणि हृदयात कायमस्वरूपी कोरले गेले आहेत. अशा आपल्या अजितदादांचा अकस्मात निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राजकारणाच्या पद्धतीनं होतच असतं, परंतु शुद्ध मनाने राजकारण नेहमीच महाराष्ट्र जनतेच्या मनात आणि हृदयात कायमस्वरूपी कोरले गेले आहे. अशा आपल्या अजितदादांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. स्वर्गीय अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण पवार कुटुंबावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आघात झालेला आहे. राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आहे.
या व्यक्तीचा राजकारणाचा कुठलाही संबंध नाही अशा व्यक्ती सुद्धा स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजलीचे फ्लेक्स लावून श्रद्धांजली वाहत आहेत. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, कृषी क्षेत्र, सहकार आणि साखर उद्योग अशा अनेक क्षेत्राबरोबरच्या महाराष्ट्राच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण होती आणि ते प्रश्न सोडवण्याची त्यांच्यात ताकद होती. अजितदादांचे आपल्यातून जाणे हे केवळ एका कुटुंबाच्या किंवा पक्षाची हानी नाही, संपूर्ण महाराष्ट्राची कधी भरून निघणारी हानी आहे. 2024 साली कार्यकर्त्यांनी आणि आशुतोषनी माझा वाढदिवस सार्वजनिकदृष्ट्या साजरा करण्याचं ठरवलं. काही प्रमुख मंडळी व आशुतोष स्वर्गीय अजितदादांकडे या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी विनंती केली. दादांनी क्षणाचाही विलंब न करता त्या कार्यक्रमात वेळ दिली. ती वेळ देत असताना आशुतोषला कार्यक्रम वेळेवर करण्याची कडक सूचना सुद्धा दिली. अशा वेळेचा भान ठेवणारा व कार्यकर्त्याची जाण ठेवणारा नेता वेळेच्या आधीच आपल्यातून निघून गेला. समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणाऱ्या कर्मयोगी स्वर्गीय अजितदादांना माझे काळे परिवाराकडून कर्मवीर शंकरराव काळे उद्धव समूहाच्या वतीनं आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आणि आपण सगळ्यांनी एक शेतकरी कुटुंबातील खेड्यातल्या माणसाच्या मनातल्या भावना जागृत ठेवून त्याला वाचा फोडण्याचं राज्य पातळीवरचं काम आदरणीय दादांनी केलेलं होतं. खर तर दूध धंद्यातला एक जाणकार व्यक्तिमत्व आणि त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून दादांनी काम केलेलं होतं. 8 ऑगस्टला दादांना भेटलो. गोदावरी दूध संघाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 20 जानेवारीला वर्धापन दिनाला आपण यावं. वार विचारला, म्हटलं मंगळवार येतो. मंगळवारी कॅबिनेट असते त्याच्यामुळं मंगळवार शक्य नाही. 18 जानेवारी तुला चालत असेल तर मी येतो. म्हटलं दादा तुम्ही तारीख दिली तर आम्हाला काही अडचण नाही. आणि माझ्या पत्रावर दादांनी शेरा मारला 18 जानेवारीला आपल्याला कोपरगावला जायचं. महानगरपालिकेच्या त्याच्या निवडणुका लागल्या, त्या व्यस्ततेमुळे दादांनी निरोप पाठवला. आचारसंहिते ज्याच्यात आपल्याला शक्य होईल का, पुढे घेता येत असेल तर आपण पुढे घेऊ. पण एक जाण धरणारा माणूस आणि प्रश्नाचं मार्गी लावण्याची हातोटी, प्रशासनावर वचक आणि एकदा दिला शब्द म्हणजे दिला, त्याच्यात मागं पुढं बघण्याचं काही कारण नाही. राज्यातली शिखर संस्था महानंदचा अध्यक्ष म्हणून दादांकडे त्यावेळेस गेलेलो असताना एका शब्दावर 138 कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या VRS साठी दादांनी मंजूर केले. माझं काम मी केलेलं आहे. एकनाथभाई मुख्यमंत्री आहेत आणि देवेंद्रजींना तू भेटून घे, पुढचं ते त्यांच्याकडून तू मार्गी लावून घे. एवढं स्पष्ट बोलणारा माणूस आज राज्यात आपल्याला बघायला मिळणार नाही. दादांच्या जाण्याने फक्त आपल्या राज्यातच नुकसान झालेलं नाही आहे, तर आतोनात शेतकऱ्यांचं तर गेलेलंच आहे. दूध धंद्यातला जाणकार व्यक्तिमत्व गेलेलं आहे. आणि म्हणून मी व्यक्तिशः माझ्या परजणी परिवाराच्या वतीने राज्यातले आमच्या सर्व दूध उत्पादक शेतकरी असतील, संस्था असतील, यांच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. ओम शांती. राजकीय पाठलावलेले एक निर्भीड व्यक्तिमत्व आज आपण गमावला. सर्वच जण अजितदादांच्या जाण्याने शोक बोलला, कारण हा धक्का असा होता की तो कोणालाही बसण्यासारखा नव्हता आणि एक निर्भीड व्यक्तिमत्व, स्पष्ट वक्ते असं व्यक्तिमत्व आपण सर्वांनी गमावलेलं आहे. बऱ्याचदा आदरणीय बिपिन दादांच्या माध्यमातून आम्ही अजितदादांकडे गेलो,
त्यांच्याशी संवाद साधला, त्यांची जवळीक साधली आणि त्याची काम करण्याची जी पद्धत होती, सूर्योदयाच्या पूर्वी त्यांचं काम चालू व्हायचं तर सूर्यास्तानंतरही चालायचं. पण त्या दिवशी जे सूर्यास्तापूर्वी काम चालू झालं आणि तो कायमचा शेवट झाला. आज दादा आपल्यात नाही, तर आज दादांना मी कोपरगाव शहराच्या वतीने कोपरगावचा प्रथम नागरिक म्हणून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो. ओम शांती. अनेक धाडशी आणि धक्कादायक निर्णय घेतले ते दादा आपल्या सगळ्यांना धक्का देऊन निघून गेले आहेत. पतसंस्था चळवळीच्या निमित्ताने अनेक वेळा दादांच्या गाठी भेटी व्हायच्या, परंतु या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आशुतोष दादांबरोबर 3-4 वेळा गाठी भेटी होण्याचा योग आला. परंतु मला एक 3 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवतो, तो फक्त मी या ठिकाणी सांगतो. दादांचा मला फोन आला, आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आहे आणि तुम्ही आमच्या प्रचार सभेला या. मी दादांना म्हटलं, दादा मी काही कोणत्या पक्षाचा नाही, त्याच्यावर तुमच्या प्रचार सभेला कसं यायचं हा माझ्यासमोर प्रश्न आहे. नाही म्हटलं, मी बँक चांगली चालवतो हे तर तुम्हाला मान्य आहे ना. म्हटलं एकदम मान्य आहे, पण तेवढंच सांगण्याकरता की अजितदादा बँक चांगली चालवतात. त्याच्यामुळे मी त्या प्रचार सभेला गेलो. माझं भाषण सुरू करण्यापूर्वी मी दादांना विचारलं, दादा आमच्या पतसंस्थांचे काही प्रश्न मांडू का? दादा म्हटले नक्की मांडा. मी 5-6 प्रश्न माझ्या भाषणामध्ये मांडले, दादांना शुभेच्छाही दिल्या आणि बसल्याबरोबर दादा मला म्हटले, काका याच्यातले तातडीचे कोणते प्रश्न सोडवता येतील? आमचा एक अपसेट प्राईस मिळण्याचा प्रश्न होता. थकबाकीदारीची मालमत्ता जप्त केल्यानंतर त्याची अपसेट प्राईस सहकार खात्याकडनं घ्यावी लागते आणि ती घेण्यापूर्वी त्या तारण मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घ्यावा लागतो, फिजिकल पोझिशन घ्यावं लागतं. आणि पुणे जिल्ह्यात जवळपास 4000 प्रकरणं तशा प्रकारचे प्रलंबित होते की जिल्हाधिकाऱ्यांकडनं जमिनीचे ताबे मिळत नव्हते आणि त्याच्यामुळे पतसंस्थांच्या अपसेट प्राईस मिळत नव्हत्या. आता मला वाटतं हा प्रश्न तातडीने कसा सोडवता येईल. म्हटलं कमिशनरने एक सर्क्युलर काढलं की तो प्रश्न तातडीने सुटू शकतो. दादांनी ताबडतोब पीएला बोलवलं. पीएला सांगितलं का हा कार्यक्रम झाल्याबरोबर ताबडतोब सर्किट हाऊसला मी, काका, पुणे कलेक्टर आणि कोऑपरेटिव्ह कमिशनर यांची एक बैठक लावा. भाषणात दादांनी सूचना दिली की इतर कोणीही कार्यकर्त्यांनी सर्किट हाऊसवर यायचं नाही. आणि सभा आटोपताच दादांच्याच गाडीमध्ये आम्ही सर्किट हाऊसला गेलो. दादांनी कलेक्टरला विचारलं, काका सांगतात असा असा प्रश्न प्रलंबित आहे. कलेक्टर म्हणे हो आहे दादा, पण आमच्याकडे मनुष्यबळ नसल्यामुळे तो प्रश्न आम्ही तातडीने सोडू शकत नाही. दादा मला वाटलं याच्यावर उपाय काय? तो उपाय काही नाही. कमिशनर साहेबही आलेले होते. म्हटलं कमिशनर साहेबांनी एक सर्क्युलर काढायचं फक्त की सिम्बॉलिक पोझिशन घेऊन, प्रतिकात्मक ताबा घेऊन त्या मालमत्तेची अपसेट प्राईस देता येऊ शकेल. दादांनी कमिशनरला विचारलं, कमिशनर काढता येईल का असं प्रकारचं परिपत्रक? कमिशनर म्हटले काढता येईल. दादांनी विचारलं किती दिवसात काढता? कमिशनर म्हटले 7-8 दिवसात काढतो. दादा म्हटले माफ करा कमिशनर साहेब, मी किती दिवसात विचारलं, किती तासात विचारायला पाहिजे होतं, किती तासात काढता? तेव्हा तुम्ही 7 ते 8 दिवस जे म्हटले त्याच्याऐवजी 7 ते 8 तासात हे परिपत्रक निघालं पाहिजे. असं बघा, दुपारी 12 वाजता आमची मिटिंग झाली आणि 6 वाजता दादांचा मला फोन आला, काका परिपत्रक निघालेलं आहे, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे. अशी प्रशासनावर कमांड, निर्णय क्षमता ज्या नेत्यामध्ये होती त्या नेत्याला महाराष्ट्र मुकलेला आहे. आमच्या अनेक पतसंस्थांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आशुतोष दादांनी 7 किंवा 8 तारखेला त्यांच्यावर आमची मिटिंगसुद्धा ठरली होती. परंतु शेवटी काळाच्या मनात काही वेगळंच असल्यामुळे दादा आपल्यातून अकाली निघून गेले. आमच्या पतसंस्था चळवळीचे अनेक प्रश्न दादांनी सोडवले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.